कॉमेंट्री बॉक्समधून आवाज नितीन काळे यांचा धन्यवाद. सोमजाई स्ट्रायकरची बॅटिंग आहे ना. धन्यवाद प्रसादजी परब सर. आपण पाहतोय मॅच क्रमांक 4 कडे आपण वळतोय. सोमजाई स्ट्रायकर संघ प्रथम बॅटिंग करत असताना स्टॉर्म चेजर्सच्या विरोधात गो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 संकल्पना आपण पाहिली तर आपले सर्वांचे लाडके दाजी श्री भास्कर शंकर विचारे, प्रमुख विध्वस्त चेअरमॅन देवस्थान ट्रस्ट, त्यांचं खऱ्या अर्थाने कौतुक व्हायला हवं. मॅचच्या दिशेने सुद्धा आपण वळणार आहोत. टॉस बॉल होता, दानसिंग धावून विकेट पुढे आले होते. पहिल्याच बॉलवरती हलकंसं अपील करण्यात आलं होतं आशिषच्या माध्यमातून. लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. गोलंदाज आशिषला तुम्ही पाहतायत. सचिन आणि दीपक ही सलामी जोडी. सेकंडला तर मात्र दीपक येत आहेत. पुढचा बॉल ऑन साईडला खेळायचं होतं, थोडस मागे गेले. पॉइंट्सला खेळायचं होतं बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीमसाठी स्वतःवरती नाराज आहेत. दीपक चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. आणि चांगली स्पर्धा, सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचे काम म्हणजे खरं तर दाजींचं मी कौतुक करेल. भास्कर शंकर विचारे, प्रमुख विध्वस्त व चेअरमॅन देवस्थान ट्रस्टचे. ते स्वतः एक कबड्डीपटू होते, आता असं मला माहिती मिळाली. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. आणि कबड्डी खेळत असताना क्रिकेटला त्यांनी प्राधान्य दिलं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्यांचा वारसा जपत असताना आपण पाहिलं तर त्यांचे सुपुत्र अभिषेक भास्कर विचारे स्वतः ते चांगले क्रिकेटर आहेत, त्यांचे कौतुक व्हायला हवं. पुढचा बॉल राईट मोर द विकेट. ऑन साईडला खेळायचं होतं. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. असं प्रीमियर लीग चौकार. बऱ्याच आपण पाहतो की थर्डमॅनला क्षेत्ररक्षक ठेवण्यात येतं, मात्र इथे क्षेत्ररक्षक कोणत्याही प्रकारचं नव्हतं, त्यामुळे हा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. तिसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती लेग बाय, त्यानंतर डॉट, त्यानंतर व्हाईट आणि त्यानंतर आलेला हा चौकार. व्हाईट बॉलचा इशारा येतो. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. एकने धावसंख्या पुढे सरकली, ती 7 वरती आपण धावसंख्या पाहतोय. आज आपण पाहिलं तर पल्स ऑफ प्रीमियर लीग सर्व तरुणाई एकत्र आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या मागे मी मगाशी भास्कर शंकर विचारे अर्थात दाजींचा उल्लेख केला. त्यानंतर विजय बापू विचारे असतील, कार्याध्यक्ष देवस्थान ट्रस्ट पल्स ऑफ. आणि इथे मात्र चेंडू हवे ते मात्र क्षेत्ररक्षक एक्झॅक्टली काय करत होते, कॉल देणं गरजेचं आहे. रवी तिथे होते मला वाटतं. रवी सुरुवातीला थांबले थोडेसे, त्यानंतर धावतायत. त्यानंतर विलास तात्या विचारे असतील, खजिनदार संतोष सदाशिव विचारे असतील, उपकार्याध्यक्ष. महिला वर्गांचे मी उल्लेख करेल. महिला वर्गांनाही प्रचंड मेहनत आहे. त्यांचे योगदान या स्पर्धेत आपल्या पाहायला मिळते. त्यांच्यासाठी खास करून दाजींची संकल्पना की महिलांनाही क्रिकेट खेळायला मिळावं, खूप चांगली संकल्पना आहे. प्रसाद सर, बऱ्याच वेळा आपण पाहतो ज्यावेळी गावातील लोक विचार करतात तर खेळाडूंचाच विचार करतात, मात्र दाजीने हा विचार केला की आज आपल्या गावातील तरुणाई महिला सुद्धा क्रिकेट खेळतील. आणि महिलांनाही क्रिकेटचं प्रचंड आवड आहे. इथे विकेट गमावी लागले. पहिला धक्का ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. चांगला झेल टिपत असताना पल्स ऑफ युथ क्लबचा मी मगाशी उल्लेख केला. तरुणाई वर्ग मात्र त्याच्या मागे आपण पाहिलं तर ट्रस्टचा मी विचार करेल. मंडळ आहे, ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायत आपण पाहिलं तर सुधीर परशुराम साळवी सरपंच ग्रामपंचायत बसवे, श्रीकांत काशीनाथ विचारे उपसरपंच, शेखर नामदेव विचारे माजी सरपंच, विध्वस्त देवस्थान ट्रस्ट पल्सचा विचार केला तर रवींद्र रघुनाथ विचारे, नामदेव बाबू विचारे, विजयकुमार अण्णा विचारे, जयवंत बाळा विचारे आणि तिन्ही मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अजित रामचंद्र विचारे अध्यक्ष आहेत, त्यांचा मी उल्लेख केला. राजेश रमेश विचारे असतील सरचिटणीस, सचिन अनंत विचारे खजिनदार. आणि या सर्वांना एकत्र आणण्याचं काम खऱ्या अर्थाने श्री भास्कर शंकर विचारे अर्थात आपले सर्वांचे लाडके दाजी हे सातत्याने करत असतात. क्रिकेट स्पर्धा म्हटल्यानंतर क्रिकेट हा सर्वांचाच आवडता खेळ आहे. मात्र दाजी सुरुवातीला कबड्डीपटू होते,
मात्र त्यांनी क्रिकेटला प्राधान्य दिलं आणि दाजी व अभि हे जे करत असताना संपूर्ण ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. हे चित्र फक्त पळसपे येथेच तुम्हाला पाहायला मिळेल आणि खरंच खूप आनंदाची गोष्ट. ज्यावेळी आम्ही इथे आलो, एक गोष्टीचा मी जरूर आवर्जून उल्लेख करेल, कारण की पहिल्या षटकाचा खेळ संपलेला 11 धावा. ज्यावेळी प्रसाद सर आणि मी ज्या ठिकाणी यावेळी आलो, स्वतः अभिने प्रसाद सरांना ओळख दाखवली. ही खूप मोठी गोष्ट आहे. सरांचे लक्ष वेधलं नव्हतं. ज्यावेळी आम्ही आलो सातत्याने कुणाल त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. मात्र अभि सरांनी सांगितलं, प्रसाद परब सर समालोचक, म्हणजे पहिल्यांदाच सर मला वाटतं त्यांच्या विभागातच तुम्ही समालोचन करण्यासाठी गेले होते त्यांच्या कॉलनीतल्या मॅचेस ज्यावेळी होत्या. आणि ही खूप मोठी गोष्ट असते. बघा मित्रांनो, पैसा सर्वांकडे असतो, मात्र माणुसकी ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि ती माणुसकी आम्ही अभिदादांमध्ये पाहायला मिळाली. अभिषेक भास्कर विचारे म्हणजेच आपला सर्वांचा लाडका अभि, ज्याने आलेल्या ज्यावेळी आम्ही मैदानात आलो सांगितलं की या पद्धतीने प्रीमियर लीग ही स्पर्धा होणार आहे, सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा, सर्व खेळाडू एकत्र यावे, ग्रामस्थ एकत्र यावे. ही खूप मोठ्या गोष्टी असतात, कारण की ज्यावेळी एखाद्या गावामध्ये टीम असते त्यांच्या पाठीशी कोणी नसतं. मात्र दाजीसारखं व्यक्ती जर तुमच्या पाठीशी असेल तर आयुष्यात तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाहीये. कारण जे दाजीने करून दाखवलंय, कारण की इतका मोठा प्लॅटफॉर्म मुंबईमध्ये न करे की बरेचशी लोक पाहिले जातात मुंबईमध्ये खऱ्या अर्थाने, आणि खास ही स्पर्धा खेळण्यासाठी आले. त्यामुळे मी सोमजाई जारमाता सोमेश्वर ट्रस्ट पलसपे ग्राम सुधारणा मंडळ, मुंबई ग्रामपंचायत पलसपे, सर्वांचं खऱ्या अर्थाने मनापासून कौतुक करेल की आज या आपल्या सर्व तरुणाला त्यांनी वेळ दिलाय, महिलांना वेळ दिलाय. त्यांच्यासाठी सुद्धा मॅचेस ठेवण्यात आलेले आहेत. स्कोअरबोर्ड वरती आपण एक नजर टाकूया. 15 धावपलवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोणतीही गोष्ट करणं इतकं सोपं नाही. असं वाटतंय की 5-6 महिने लागले असतील, मात्र खऱ्या अर्थाने महिला वर्गाची प्रचंड मेहनत राहिली. त्यांच्याकडे थोडासा वेळ कमी राहिला, मात्र इतक्या कमी वेळात इतकं चांगलं आयोजन करणं एक चांगला प्लॅटफॉर्म. व्हाईट बॉलचा इशारा आला या दरम्यान. स्पर्धा म्हटल्यानंतर तुम्हाला जवळजवळ असे आयोजक आहेत ज्यांना वर्षभर अगोदर तयारीला लागावं लागतं की एक्झॅक्ट आपल्याला यावर्षी काय करायचंय. मात्र जे दाजींनी करून दाखवलंय, श्री भास्कर शंकर विचारे या आमच्या प्रीमियर लीगचे आधारस्तंभ आहे खऱ्या अर्थाने, आणि त्यांचा वारसा जपत असताना अभिषेक दादा भास्कर विचारे म्हणजेच काय तर अभिदादा, कारण की अभिदादाची माणुसकी मी ज्यावेळी 8:15 वाजता इथे आलो तेव्हाच बघितली. इथे मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होते. जजमेंट त्यांचा चुकीचा होता. आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, 4 धावांसाठी चौकार. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील क्रिकेटमध्ये. क्रिकेट मित्रांनो असा खेळ आहे, चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये, आणि सातत्याने जातीने लक्ष देत आहेत या स्पर्धेकडे. आपण पाहिलं आपले सर्वांचे लाडके दाजी म्हणजेच काय तर भास्कर शंकर विचारे, प्रमुख विध्वस्त व चेअरमॅन देवस्थान ट्रस्ट. तर मित्रांनो, पैसा सर्वांकडे असतो, मात्र तो खर्च करण्याची ताकद आणि त्यानंतर काय तर माणुसकी ही दाजीने नेहमीच जपलेली. इथे चेंडू हवेत आहे, स्वतः गोलंदाज आले, चूक होणार नाहीये, फलंदाज बाद होईल. संजयच्या स्वरूपात लागणारा दुसरा धक्का 20 या धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये. वीस वरती दुसरा धक्का लागत असताना आपण पाहतोय. त्यानंतर सर्व ऑनर्स आपण पाहिले तर ऑनर्स असतील, कॅप्टन असतील, सोमजाई स्ट्रायकर संघ जो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय त्या टीमचे कॅप्टन आपण पाहिले तर संकेत विचार आहेत, आणि संघ मालक आपण पाहिले तर विशाल विचार आहेत. त्यांच्यावरती त्यांचंही कौतुक मी करेन. फॉल्सऑफ सनराईज संघ आपण पाहिलं तर राजू विचारे कॅप्टन आपण पाहिलं तर चेतन विचारे. स्टोन सायकर्स आपण संघ पाहिलं तर कॅप्टन शुभम भोसले आणि ओनर आपण पाहिलं तर अमोल विचारेत. एबी वॉरियर्स संघ आपण पाहिला तर रमाकांत विचारे संघ मालक आहेत आणि कॅप्टन सुमित साळवी आहेत. अल्फा रेंजर्स संघ आपण पाहिला तर पुष्कर विचारे यांचा संघ आहे, संघ मालक आहेत. संतोष साळवी त्यांचे कॅप्टन आहेत. त्यानंतर अल्फॉब्स एडिवेटर समीर विचारे कॅप्टन आणि रोहन विचारे संघ मालक आहेत. प्रायोजक स्पॉन्सर बाय आपण पाहिलं तर स्विता ट्रान्सफर मनीष अनंत विचारे. अगस्ताचं मी कौतुक करेल. या सर्व स्पॉन्सरचं मनापासून आभार व्यक्त करणं गरजेचं आहे, त्यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होते. आणि या दरम्यान एक विकेट इथे गमावली आहे. सागरच्या खात्यामध्ये अजून एक विकेट ऍड होईल. 21 वरती लागणारा हा तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये.
हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. खूप चांगला जजमेंट आणि चांगल्या पद्धतीने झेल पकडले. प्रत्येक खेळाडूची एक वेगळी शैली असते झेल पकडण्याची आणि अनिकेतने एक चांगला झेल टिपलाय. फक्त तुम्हाला फास्ट क्रिकेट खेळायचं लक्षात घ्या, कारण की अजून बऱ्याचशा मॅचेस आहे. कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाहीये. 12:30 वाजता जेवणाला सुरुवात होईल. त्यामुळे ज्या टीमची मॅच नसेल, कारण की सलग मॅचेस कोणाच्याच नाहीयेत, त्यामुळे तुम्ही 8 ओव्हर संपेपर्यंत जेवण करून घेऊ शकता. महिला वर्गाचे कौतुक मी करेल, तरी महिलांनी क्रिकेटची प्रचंड आवड आहे सुरुवातीपासून. भारत देश म्हटलं तर क्रिकेटचा वेड आहे. नाही आम्ही पाहिलेलं आहे आणि आमच्या लाडक्या महिला वर्ग सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत आहेत. आणि यासाठी मी दाजींचं कौतुक करेल, भास्कर शंकर विचारे, त्यांची ही संकल्पना. त्या संकल्पनेला साथ करतात त्यांचे सुपुत्र, त्यांचा वारसा जपत असताना अभिषेक दादा विचारे. सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम, त्यानंतर इतकं सोपं नाहीये 6 टीम्सला एकत्र आणणं. 4 महिलांचे संघ आहेत, म्हणजे 10 संघ आजच्या दिवसात आपण पाहतोय या प्रीमियर लीग मध्ये. ऑन साईडला खेळायचं होतं बघा. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती काय टेलिकास्ट आहे. कौतुक करावं तेवढं कमी आहे गो लाईव्हचं. ज्यावेळी चांगलं लाईव्ह टेलिकास्ट असतं, पंचांनाही सोपं जातं, समालोचन करणंही सोपं जातं. आणि खास करून जे युट्यूबवर प्रेक्षक असतात, ग्रामस्थ असतात, आज आमचे पलसपैचे ग्रामस्थ जर मॅच पाहत असतील गावात, त्यांना एक आनंद असेल की दाजीने काहीतरी करून दाखवले. दाजी जेव्हा जेव्हा मनावरती कोणती गोष्ट घेतात ती पूर्णच करून दाखवतात, आणि ते करून दाखवले त्यांनी आज या माटुंग्याच्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये. 21 धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन विकेट गमावलेत. मॅच क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. लेदर बॉलची खेळपट्टी तुम्ही पाहतायत. यानंतर आपल्याला एबी वॉरियर्स आणि पलसपेचे सनरायझर्स, पलसपे सनरायझर्स अशी 5वी मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. 4 ओव्हरची, प्रत्येक सामना 4 षटकांचा तुम्ही पाहतायत. सकाळी आपण उद्घाटन सोहळा पार पडला. सर्व आमचे ग्रामस्थ पलसपेचे. पल्सअप प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहतायत. शार्पलेक्स प्रेझेंट्स. चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 23 धावा दाखल कधी लागले. 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय ऐश्वर्याला तुम्ही पाहतायत. ऐश्वर्या राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. तिथे फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. शार्पलेक्स प्रेझेंट्स पल्सअप प्रीमियर लीग 2025. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता, पण त्यांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. धावसंख्या 25 वरती आपल्याला पाहायला मिळते. 3रं षटक प्रगतीपथावर असताना 20 मिनिटात तुम्हाला एक इनिंग संपन्न करायची, लक्षात घ्या. जास्त वेळ घेऊ नका, कारण मॅचेस भरपूर आहेत. त्यात सेमी फायनल, फायनल, या गोष्टी भरपूर महत्वाच्या आहेत. पल्सअप गावाला एकत्र आणण्याचं काम सातत्याने केलं जातं. ते भास्कर शंकर विचारे म्हणजे दाजींच्या माध्यमातून. नेहमीच नागरिकांसाठी ते अग्रेसिव्ह असतात. कोणतीही गोष्ट नागरिकांसाठी जी हवी असते नेहमीच ते त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ते आवर्जून नागरिकांच्या संपर्कात असतात. या गोष्टी खूप महत्वाच्या आहे. एखाद्या गावामध्ये ज्यावेळी तुम्हाला रिस्पेक्ट असते, गावकऱ्यांसाठी तुम्हाला काहीतरी करण्याची इच्छा असते, आणि ते दाजीने नेहमीच केलंय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. 1 धावसंख्या पुढे सरकते ती 27 वरती. ऐश्वर्याचं 3रं षटक मार्गस्थ असताना गो लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, क्रिएटिव्ह क्वालिटी. फलंदाज जास्त सफल जरी होत असतील, मात्र बॉल लेग स्टंपच्या बाहेर आहे हेच पंच दर्शवत आहेत. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता आणि ऐश्वर्या हेच सांगतायत. मलिंगा स्टाईल मध्ये ते गोलंदाजी करतायत. शॉर्ट रनअप आहे. 28 धावा झाल्या. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. हा चांगला बॉल होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. सोमजाई जरमाता सोमेश्वर ट्रस्ट, पल्सअप ग्राम सुधारणा मंडळ, मुंबई ग्रामपंचायत, पल्सअप. बराच विचारही पडला असेल पल्सअप प्रीमियर लीग करा. परत आपण तिकडे श्रीवर्धन त्या मार्गे जर गेलो तर त्याच ठिकाणी एक गाव आहे
मात्र आज बरेचशी लोक पळसपची मुंबईमध्ये राहतात, काही लोक गावातही जातात. आज गावातही आनंदाचं वातावरण असेल की दाजीने काहीतरी करून दाखवलं. आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म कसा मिळेल हा प्रयत्न, ज्यावेळी कॅप्टनने उल्लेख केला होता सकाळी की आमच्याही गावातील खेळाडू पुढे जावे, आम्हालाही असं वाटतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय, 10.00च्या सरासरीने 30 धावा धावफलकाला लागलेत. शेवटचं षटक बाकी यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 5 एबी वॉरियर्स वर्सेस पल्सपचे सनरायझर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. पंचांचे कौतुक करेल, रणरणत्या उन्हामध्ये खूप महत्वाची भूमिका. मात्र खेळाडूंनाही विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका प्लीज, मॅच लगेच सुरू करायचे. सर्व खेळाडू वारंवार एकत्र येऊ नका. तीस धावा झालेल्या आहेत, शेवटचं षटक शिल्लक आहे. सचिन आणि मयूर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकात 30 धावा धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहेत. पल्सअप युथ क्लब जर आपण पाहिलं तर सर्व तरुणाई वर्ग आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलंय कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमारेषेच्या बाहेर येतोय पल्सअप प्रीमियर लीग चौकार. 4 धावसंघ पुढे सरकेल. 34 धावा, कधी धावा येत नाहीयेत. खऱ्या अर्थाने पहिला सामना जिंकला होता तो सोमजाई स्ट्रायकर्सने, आणि त्यामुळे या मॅच मध्ये सोमजाई स्ट्रायकर्स थोडासा अडचणीत आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये त्यांनी 69 धावा उभारल्या होत्या. मग आता दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रामध्ये धावा येत नाहीये. लेग स्टंपच्या बाहेर होता, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धावसंख्या 35. शेवटचं षटक प्रगतीपथ असताना प्रोसेसर ज्या टीम्सने पहिल्या मॅच मध्ये 69 धावा उभारल्या होत्या तोच संघ आता एक धावेसाठी संघर्ष करतोय. एमिरेट्स ऑफ एमिरेट्स आपण जेवण करून घ्या. 35 धावा झाल्या. ज्या टीम्सने 69 धावा पहिल्या मॅच मध्ये उभारल्या तर तो संघ थोडासा अडचणीत आहे. अजूनही आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. पल्सअप प्रीमियर लीग ही खूप चांगली संकल्पना, खरं तर दाजींची संकल्पना आहे. भास्कर विचारे आपले सर्वांचे लाडके, नेहमीच नागरिकांवरती खूप सारं प्रेम त्यांचं नेहमीच पाहायला मिळतं. चला जास्त वेळ नका घेऊ प्लीज, घाई करायची थोडीशी. 35 धावा झाल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये थोडस चेंजेस करत असताना आज आमच्या सर्व लाडक्या महिला वर्गालाही क्रिकेट खेळण्याची नामी संधी मिळाली आहे. महिलांच्याही 4 टीम्स आहेत. पुढचा बॉल एक सिंगल इथे मिळाले. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 36. 36 धावा. शेवटचा बॉल शिल्लक आहे, ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला. पल्सअप
एमिरेट्स, अल्फा रेजर्स, पर्सवेचे सनरायझर्स आणि एव्ही वॉरियर्स आपण जेवण करून घ्यायचे, लक्षात घ्या. कारण तुमची मॅच सध्या नाहीये, कारण की कोणत्याही प्रकारचा ब्रेक होणार नाहीये, त्यामुळे या सूचना आम्ही सातत्याने करतोय. 36 धावा झालेल्या आहेत. सोमजाई स्ट्रायकर्स संघ थोडंसं धावांसाठी संघर्ष करतो. या मॅच मध्ये धावा फारशा झाल्या नाहीयेत, फुटवर्कचा वापर नाहीये आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. फलंदाज बाद होईल. नक्कीच याच दरम्यान आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके आपण पाहतोय श्रीवर्धनचे माजी आमदार श्यामबाई सावंत यांचं आगमन झालेलं. मी नक्कीच त्यांचा सन्मान सुद्धा आपण करणार दाजींच्या शुभ हस्ते. मी भास्कर शंकर विचारे साहेब म्हणजेच आपले सर्वांचे लाडके दाजी यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते श्रीवर्धनचे कार्यसम्राट माजी आमदार श्यामबाई सावंत यांचा सत्कार करायचे. चला सोमजाई स्ट्रायकर्स आपण लगेचच फिल्डिंग लावायची प्लीज, काय करा. श्यामबाई सावंत माजी आमदार श्रीवर्धन साहेबांना विनंती असते आपण या, आपला सन्मान नक्कीच केला जाईल दाजींच्या शुभ हस्ते. बघा आज मी मगाशीच उल्लेख केला, श्रीवर्धन जवळपास असणारे हे गाव तुम्ही पाहतायत. पसप त्याच विभागातील माजी आमदार श्यामबाई सावंत यांचं आगमन झालंय, त्यांचा सत्कार सुद्धा आपण करणार आहोत. साहेबांना विनंती असेल आपला सन्मान आपण स्वीकारायचे. या मॅच मध्ये सोमजाई स्ट्रायकर्स संघाने फक्त 36 धावा केलेल्या आहेत. 37 टार्गेट या मॅच मध्ये. टार्गेट फारसं मोठं नाहीये. मगाशीच उल्लेख केला की पल्सपचे आमचे सर्व ग्रामस्थ आज घर बसल्या युट्यूबच्या माध्यमातून गो लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत असतील. महिला वर्ग असतील, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्या सर्वांचं आज काही कारणास्तव ते इथे येऊ शकले नसतील, मात्र युट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा घरी पाहत असतील. एक वेगळा आनंद त्यांनाही मिळत असेल. त्या सर्वांचं मनपूर्वक आणि आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आणि खऱ्या अर्थाने दाजींची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम. त्यानंतर मी अभि विचारे, त्यांची प्रचंड मेहनत असते सर्व खेळाडूंना एकत्र आणि स्वतः ते चांगले क्रिकेटर आहेत. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर टार्गेट फारसं मोठं नाहीये, मात्र टॉम चेजर्स साठी मॅच भरपूर महत्वाची आहे, कारण की पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले आहेत आणि सोमजाई स्ट्रायकर संघाने पहिली मॅच जिंकली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच महत्वाची. जरी मॅच जिंकली तर सलग 2 विजय ते संपादन करतील. मात्र बघायचं या मॅच मध्ये काय घडेल. असं म्हटलं तर ज्यावेळी कमी टार्गेट असतो, कारण की बॉलिंग चांगली आहे, बॉलिंग पॉवर प्ले नक्कीच पहिल्याच ओव्हरमध्ये बॉलिंग पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय. संजय आलेत गोलंदाजी करण्यासाठी. रवी आणि ओमकार ही सलामी जोडी आपण पाहतोय. ओमकार आणि रवी ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संजयला तुम्ही पाहतायत. पहिला बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळते. 37चं संरक्षण करायचंय. अकुटाप्याचा बॉल होता आणि त्याला पाठवून दिलंय. ओमकारने सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार.
ओमकारच्या बॅटमधून षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. चांगला बॉल होता. 37चा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. षटकाराने खातं उघडलंय ते ओमकारने. रवी नॉन स्ट्राईक एंडला. संजयला कमबॅक करावं लागेल. जरी षटकार लागला असेल, संजय मध्ये ती क्षमता आहे. संजय कमबॅक करू शकतात. भरपूर वर्षाचा अनुभव त्यांच्या पाठीशी दिसतोय. हाही फटका चांगला आहे. मात्र कवचला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळाली. अजून एक धाव आपण पाहिलं तर ओमकारच्या खात्यामध्ये ऍड होईल. 37 लक्ष या मॅच मध्ये. मी मगाशीच उल्लेख केला, श्रीवर्धनचे माजी आमदार श्यामभाई सावंत यांचे आगमन झालेले आहे. त्यांचा मी मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. क्रिकेट स्पर्धा म्हणल्यानंतर ग्रामस्थ असतील, आपले आमदार असतील, सरपंच असतील, सर्वांचं सहकार्य खूप महत्वाचं आहे. आणि नक्कीच आज वेळात वेळ काढून खास करून श्यामभाई सावंत माजी आमदार श्रीवर्धनचे इथे उपस्थित झाले. त्यांचा आम्ही पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 मध्ये मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतोय. लेग बाईटचा इशारा येतोय पंचांचा. नक्कीच टार्गेट फारसं मोठं दिसत नाहीये. मात्र क्रिकेट मित्रांनो, असं खेळ आहे कमी. 1983चा विश्वचषक मला आजही आठवतोय. वेस्ट इंडिजने 2 विश्वचषक जिंकले होते. त्यानंतर भारत वेस्ट इंडिज फायनल मॅच होती. भारतीय संघाने फक्त 183 धावा उभारल्या होत्या. आणि त्यानंतर कपिल देवने पकडलेला तो झेल, त्या मॅचचा टर्निंग पॉइंट. आणि त्यानंतर भारतीय संघाने 1983ला पहिल्यांदाच विश्वचषक जिंकला. त्यामुळे कमी धावांमध्ये सुद्धा धावा रोखल्या जाऊ शकतात. संजयला तो प्रयत्न करावा लागेल. बघा, हा चांगला बॉल होता. मात्र यष्टीरक्षकाने काय केलं एक्झॅक्टली? चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. येतोय 22चा चौकार. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण की धावा ऑलरेडी तुमच्याकडे कमी आहेत. टार्गेट फारसं मोठं नाहीये. आणि संजयने चांगली गोलंदाजी केली होती. मात्र यष्टीरक्षकाने झालेली चूक. पहिल्या षटकात धावा आल्यात 12. म्हणजेच काय, 18 बॉल मध्ये 25 अजूनही या मॅच मध्ये करायचे आहेत त्या स्ट्रॉम चेझर्स या टीमला. आणि त्यांच्यासाठी मॅच भरपूर महत्वाची आहे, कारण पहिली मॅच त्यांनी गमावलेली आहे. पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025 तुम्ही पाहतायत. शार्प लेग प्रेझेंट्स पल्स ऑफ प्रीमियर लीग 2025. पहिलं पर्व, यातच सर्व तुम्हाला पाहायला मिळतंय. असं वाटत नाही प्रसाद सर इथे आल्यानंतर की यावर्षी पल्स ऑफ प्रीमियर लीगचं पहिलं वर्ष. असं वाटतं की कित्येक वर्षापासून ही स्पर्धा सुरू आहे आणि ती परंपरा राखली गेली आहे. यासाठी दाजींचं कौतुक करेल, ज्यांची संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी नवीन गोलंदाज येत आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 12 धावा आल्यात. 18 बॉलमध्ये आता 25 अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. 18 चेंडू 25 धावा. समीकरण थोडंसं सोपं होत चालेल. मात्र क्रिकेट हा खेळ अनिश्चितांचा खेळ, म्हणून या खेळाकडे पाहिलं तर स्ट्राईक एंडला रवी. फुलटॉस बॉल होता. लॉंग ऑफवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. एक धाव रवीने वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज 2 धावसंख्या पुढे सरकली ती 14 वरती. 4 पंच या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. टर्ममध्ये महिलांचे मॅचेस सुरू आहेत. 4 महिलांचे संघ या स्पर्धे प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस बॉल. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक. आणि फलंदाज बाद होईल. रवीच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का. रवी स्वतःवरती थोडासा नाराज आहे. पहिल्या मॅच मध्ये रवी फारसं चांगला खेळू शकला नाही. याही मॅच मध्ये फारसं यश त्याला मिळालं नाहीये. मात्र अजून ज्या प्रकारे प्रसादने उल्लेख केला, प्रत्येक टीमकडे 3-3 मॅचेस आहेत. 14 धावा झाल्या. 23 अजूनही करायचे आहेत. 37चं टार्गेट या मॅच मध्ये. 37 धावांचा पाठलाग करायचंय. आज या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्यासाठी प्रसाद सर आपण पाहतोय. श्रीवर्धनचे माजी आमदार श्यामभाई सावंत यांचे आगमन झालेले. त्यांचे आपण या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करूया. गोलंदाज सार्थकला यश मिळालंय. गोलंदाज सार्थकला यश मिळाले. नवीन फलंदाज आशिष. ओमकार नो स्ट्राईक एंड आहेत. ओमकारच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा तुम्ही पाहिलाय. डावकर बॅटर आहे. त्यानंतर आता आशिष तिसऱ्या क्रमांकावर आले. रवीचा मी मगाशी उल्लेख केला. रवी पहिल्याही मॅच मध्ये अपयशी ठरले होते. याही मॅच मध्ये ते अपयशी ठरले.
ऑन साईडला खेळायचं होतं. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळत आहे. डीप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक आले. एकदा पूर्ण आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज रनआउट. दोन धावा घेण्याचा प्रयत्न आणि आपण पाहतोय फलंदाज रनआउटच्या स्वरूपात. हा ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. काय टेलिकास्ट आहे बघा. खरं तर मी यष्टीरक्षकचं कौतुक करेल. नक्कीच बॅटच ग्राउंडिंग झाली नाहीये. मग बॅट ग्राउंडिंग करणं गरजेचं. बॅट बऱ्याच वेळा हवेतच होती. त्यामुळे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद होतील. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आशिषच्या स्वरूपात दुसरा धक्का. मगाशीच उल्लेख केला, ज्यावेळी छोटं टार्गेट असतं ते बऱ्याचशा वेळा मॅचेस रंगतदार होतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जोपर्यंत ओमकार मैदानाच्या आतमध्ये, ओमकारच्या बॅटमध्ये एक षटकार सुद्धा आलेले आहेत. थ्रो फेकी चांगली होती. 15 वरती 2. अमोल आले बॅटिंग करण्यासाठी. अमोलसाठी पहिलाच बॉल चांगला पाहायला मिळालाय. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. इथून नामी संधी. मी खरं त्याने सार्थकचं कौतुक करेल. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स, त्यानंतर या ओव्हरमध्ये तो चांगली गोलंदाजी करत असताना 3च धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. एक विकेट त्यांनी या स्वतःच्या खात्यामध्ये ऍड झालेली. एक विकेट त्यांनी घेतलेली आहे. 18 नंबरची जर्सी तुम्ही पाहतायत. सार्थक मात्र हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर होता. पंचांनी वाईट घोषित केलेलं आहे. धावसंख्या 16 म्हणजेच काय 14 बॉलमध्ये 21 अजूनही करायचे आहेत. टॉर्म्स चेजर्स या संघाला 14 बॉल 21. ऑन साईडला खेळायचं होतं. व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. डीप स्क्वेअर लेगवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले. सिंगल इथे मिळाले. सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं आहे. कमी मगाशी उल्लेख केला होता टार्गेट फारसं मोठं नाही मात्र स्ट्राईक एंड आपण पाहतोय ओमकारला तुम्ही पाहताय, जो 7 वरती आतापर्यंत बॅटिंग करतोय. डावखुऱ्याचा बॅटर आहे. 17 धावा झालेल्या आहेत. 20 अजूनही करायचे. 13 बॉल फक्त आता शिल्लक आहेत. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. गॅप मध्ये खेळत आहेत आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर येतोय. पल्स ऑफ प्रीमियर लीग चौकार. दोन षटका धावसंख्या आपण पाहिजे तर 21. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. 12 चेंडू 16 धावा. 8.00 सरासरी. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. फिल्डिंग लगेच लावा. सोमजाई स्ट्रायकर्स फिल्डिंग लगेच लावायची. थोडं सहकार्य करा. सर्व खेळाडू वारंवार एकत्र येऊ नका प्लीज. अजून बऱ्याच मॅचेस बाकी आहेत. फिल्डिंग लगेच सेट करायची प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. आता मात्र डावखुऱ्या त्याचे गोलंदाज सज्ज झालेले आहेत. 0-1 जर्सी क्रमांक. 12 चेंडू 16 धाबा. नरेश आलेत गोलंदाजी करण्यासाठी. नरेशचा पहिलाच बॉल लेग स्टंपच्या बाहेर. धावसंख्या वाईटच्या स्वरूपात एक पुढे सरकते ती 22 वरती. 12 चेंडू आता 15 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 12 चेंडू 15 धावा या मॅच मध्ये. नरेश इथे मात्र चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेट वर क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगला जेल टिपलाय. फलंदाज बाद होईल. अमोलच्या स्वरूपात लागणारा अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद होते. हेमंत आलेत नवीन फलंदाज.
इनसाइड आउटच्या माध्यमातून फटका चांगला आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक मात्र फिल्डिंग चांगली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा इथे पूर्ण आलेत. सातत्याने बघा कुणाल सरांचं बारकाईने लक्ष प्रसाद सर पाहायला मिळतोय. तर मॅनेजमेंट ज्यावेळी त्यांच्या खांद्यावरती असते त्यावेळी खूप महत्वाच्या गोष्टी असतात. सातत्याने प्रत्येक गोष्टीकडे ते आवर्जून लक्ष देतात. त्यामुळे कुणाल सरांचंही मी कौतुक करेल. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चांगली गोलंदाजी मी मगाशी उल्लेख केला होता की सोमजाई संघ स्ट्रायकर संघ आपण पाहिलं त्यांच्याकडे गोलंदाजी चांगली आहे. ते कमबॅक करू शकतात आणि तो कमबॅक त्यांनी केलेला आहे. 9 चेंडूमध्ये अजूनही 13 रन्स या मॅच मध्ये करायचे. मॅच संपली नाहीये. क्रिकेट आहे. पलटवार होऊ शकतो या मॅच मध्ये. इथे शॉर्ट मिड विकेटला फिल्डिंग थोडीशी खराब झाली आहे. बॅकअप सुद्धा थोडंसं खराबच आहे. 2 धावा इथे मिळाल्यात हेमंतच्या खात्यामध्ये. 2 धावा इथे मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या 26 वरती पोहोचते. 8 बॉल मध्ये 11 रन्स या मॅच मध्ये करायचे. मॅच टाय झाली तर दोन्ही टीम्सला 1-1 पॉइंट्स दिले जातील, लक्षात घ्या. फर्स्ट ऑफ प्रीमियर लीग 2025 जागेवर न खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा वापर नाही आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. यष्टिरक्षक बीट, थर्ड मॅन बीट आणि येतोय 22चा चौकार. मोक्याच्या क्षणी 22च्या 4 धावा मिळाल्यात. आता 7 बॉल मध्ये 7 करायचे आहेत. 30 धावा झालेल्या आहेत. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय फ्रॉम चेजर्स हा संघ तुम्ही पाहतायत. मात्र अजूनही संपलं नाही. इंटरनॅशनल आपण पाहिलं 2 वेळा भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरनी 6 बॉल मध्ये 6 रन्स करून दिल्या नाहीयेत. हाही चांगला बॉल होता. बघा गोलंदाज करेल तर काय करेल. नरेशचं मी कौतुक करेल. नरेशने चांगली गोलंदाजी केली आहे. मात्र यष्टिरक्षकांना झालेल्या चुका आणि आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि आता 7 धावांची गरज. मगाशी मी उल्लेख केला मॅच टाय झाली तर दोन्ही टीम्सला 1-1 पॉइंट्स आहेत. त्यामुळे आता बघा शेवटच्या ओव्हरमध्ये कोण येतात. नरेशचं कौतुक करेल मी. नरेशने चांगली गोलंदाजी केली आहे. सर्वच आमचे ग्रामस्थ बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळालेच. काहीतरी चर्चा करत असताना पसप गावातील आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, समाजसेवक असतील, महिला वर्ग असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, एक आनंदाचं वातावरण असेल पसप गावामध्ये. युट्यूबवर जर सामना ग्रामस्थ पाहत असतील त्यांनाही एक वेगळा आनंद असेल की नक्कीच आपला सर्वांचा लाडका दाजी भास्कर शंकर विचारे, प्रमुख विध्वस्त चेअरमॅन देवस्थान ट्रस्ट, काहीतरी करून दाखवलं दाजीने की आपल्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म कशा प्रकारे मिळेल. आणि पहिल्याच बॉलवरती मॅच खुली झाली आहे. कारण मी मगाशी उल्लेख केला जोपर्यंत ओमकार मैदानाच्या आतमध्ये त्याच्याकडे फटके चांगले आहेत. तो स्क्वेअर लेगलाही फटके मारतो. पॉइंट्स असेल, कव्हर्स असेल, असे चांगले चांगले फटके आपल्याला त्याच्याकडे पाहायला मिळतात. ओमकारकडे डावखळ्यात त्याचा बॅटर आहे. 34 धावा झाल्यात. आता मात्र 5 बॉल मध्ये फक्त 3 करायचे. कॅप्टन स्वतः संकेत आलेत गोलंदाजी करण्यासाठी. पहिली मॅच सोमजाई स्ट्रायकर संघाने जिंकली होती. मात्र दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं स्ट्रॉंग चेजर्सने पहिली मॅच गमावली होती. आणि या दरम्यान मॅच झाली फिनिश. मी मगाशीच उल्लेख केला ओमकार जर मैदानात थांबले तर नक्कीच मॅच ते फिनिश करतील. आणि ओमकारने हा सामना टर्न केलाय. हा सामना जिंकून दिलाय तो स्ट्रॉंग चेजर्स या टीमला. मॅच क्रमांक 4 इथे समाप्त झालेली आहे. चला 5व्या मॅचला लगेच सुरुवात करायची आहे. दोन्ही टीम्स एव्ही वॉरियर्स आणि पल्सॉपचे सनरायझर्स घाई करायची लगेचच. मॅच क्रमांक 5 लीग मधल्या 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. त्यामुळे यानंतर अजूनही 5 मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे घाई करा प्लीज.